विष्णुनगर विष्णुनगर संघानं प्रथमतः नाणेफेक जिंकून स्वतः फलंदाजी स्वीकारली तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. नावा संघाला नावे संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे, जेणेकरून आम्हाला खेळाडूंची नाव माहिती होतील. एका साईडला विष्णुनगर टीम तर दुसऱ्या साईडला नावा मुंबईमधून एक संघ आपल्या इथे खेळण्यासाठी उरणच्या नगरीमध्ये दाखल झालेला आहे. पंचांना विनंती असेल गेम स्पीडअपच ठेवायचा आहे. गेम इज ऑन. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. 5 4 3 2 1 and game is begin. नावा संघ गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथं मात्र गल्लीच्या दिशेमध्ये जातोय दणदण करत सीमारेषा पलीकडे आणि तोप्यावर तो पहा नो चेंडू वरत पहिलाच या स्पर्धेतील ब्रँडेड चौकार. फेकी करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू सुसाट वेग धारण करून चेंडू फेकला गेला होता, परंतु इथं फॉलो थ्रू मध्ये 18 नंबर जर्सी स्वतः गोलंदाज रोहन घरत गोलंदाजी मार्गवर आपल्याला एक सुसाट एक्सप्रेस या बैलपाडा मैदानावरती नक्कीच धावताना दिसतोय. पहिला चेंडू एक खराब दर्जाचा फेकल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पूर्ण होते. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूवरती फारसं काही त्याला फायदा उठवता आला गेलेला नाही. पुन्हा एकदा कृष्णनगर टीम विष्णुनगर टीम, दुसऱ्या साईडला नावा टीम. दुसरा चेंडू या षटकामधील. यावेळेचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. जमीन कार्पेट पद्धतीने खेळून काढला होता. रनआउटची संधी, परंतु नाही. त्यात ताकदीचा थ्रो आला होता, परंतु नाही. जर का डायरेक्ट हिट झाली असती परंतु काम बनलं असतं, परंतु स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते आपल्याला. सलामवीर 2 विशाल मोरे त्याची साथ देण्यासाठी आदिनाथ कोकणे मैदानावरती दाखल. सध्या तरी विष्णुनगर टीमची 5 षटकांचा सामना असणार आहे. 5 षटकामध्ये अतिरिक्त 5 गोलंदाज तुम्ही वापरू शकता. जे मुख्य गोलंदाज असतील 5 ते तुम्ही वापरू शकता या मॅच मध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इट्स वाईड डिलिव्हरी अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. नक्कीच दिशा भरकटली या मैदानावरती. भटकती आत्मा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दंडित केला जातं या गोलंदाजाला. पुन्हा एकदा त्याच चेंडूची फेकी करावी लागणार आहे. जी रिदम मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत काही या रोहन घरत याला मिळालेला नाही. पहिला चेंडू जर बघितला गेला होता तर बीमर चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर फ्री हिटचा चेंडू डॉट चेंडू. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्या चेंडू आणि इथं मात्र गोलंदाजाचा टप्पा चुकला आणि थेट चेंडू गगनाला भिडला. येतोय पुन्हा एकदा षटकार. आदिनाथ पहिलाच चेंडू खेळत असताना त्याच्या बॅट्स मधून येतोय धमाका षटकार होतोय. पुन्हा एकदा या रोहन घरत याला दंडित करून ठेवलेला आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलला गेलेला आहे. रोहन याला चांगलीशी जर गोलंदाजी करावी लागणार तर अद्यापपर्यंत एखादा ब्रेक थ्रू मिळेल का याचा शोध नक्कीच जारी असणार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. रोहन गोलंदाजी मार्गवर असणारे समोर आदिनाथ. यावेळी पुढे येऊन सरसवून मारण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र पूर्ण चलाकीने गोलंदाजी केली. पुन्हा एकदा वेगवान गेलो फेकून काढलेला आहे आणि रोहन यांनी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जरी निर्धाव चेंडू आला असला तरी मागच्या चेंडूवरती आपल्याला 6 धावसंख्या आलेल्याच आहेत. संघाची जर धावसंख्या बघितली गेली तर 13 धावसंख्या अद्यापपर्यंत पहिलं षटक सुरू असताना धावपटलावरती. यावेळेचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू सापला रचला गेलेला आहे, परंतु या सापल्यामध्ये बघूया आता मात्र पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल आदिनाथ या खेळाडूचा खेळ. फलंदाज बॅक टू द आउट.
पहिलाच धक्का बसला जातोय आदिनाच्या स्वरूपात. इनॅट नंबर 3 वरती नवीन फलंदाज दाखल होताना दिसतोय आपल्याला रुपेश. घाई करण्याची गरज नव्हती आदिनाथला. खरं तर ज्या षटकामध्ये आपल्याला धावा पाहिजे होत्या त्या खरं तर आल्या होत्या. स्लोअर पद्धतीने पुन्हा एकदा त्याला फसवलं गेलेलं आहे गोलंदाजांनी. रोहन यांनी थोडासा कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकामधील असणार आहे. कमबॅक केल्यानंतर या चेंडूवर ते कशा प्रकारे खेळ करतोय. इनॅट नंबर वरती 3 वरती आलेला फलंदाज रुपेश पहिला चेंडू खेळेल रोहन. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पायाला जणू काही चाटून जातोय की काय चेंडू, परंतु लेग एसटीच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर म्हणून घोषित करतात. पुन्हा एकदा वारंवार जर हे षटक बघितलं गेलं तर चांगलं षटक म्हणायला काय हरकत नाही, परंतु जी षटकाची लांबणी गेलेली आहे ती अगदी लांबवर गेलेली आहे. जवळजवळ तिसरा चौथा चेंडू अवांतर या षटकामधील आपल्याला पाहायला मिळाला. आमचे स्कोरर मित्र सांगतात की हा चेंडू चौथा अवांतर या षटकामधील. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान, प्रचंड वेगवान चेंडू पुन्हा एकदा गतीने बीट करून ठेवलेला आहे या रुपेशला. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू या षटकामधील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 धावपटलावरती समाप्त होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर विष्णुनगर संघ जर बघितला गेला तर 14 वर 1. तर 6 मिनिटाची अवधी घेतली होती. जवळजवळ 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक समाप्त करायला हवं होतं. हे देखील गोलंदाजी करणाऱ्या टीमनं माहिती असणं गरजेचं असणार आहे. 5 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल. कुठल्याही प्रकारची जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊन एका मॅचची सिच्युएशन आम्ही बघू समजू शकतो, परंतु वेळेला महत्व द्या प्लीज. अतिरिक्त सामने आम्हाला वेळात वेळ काढून इथं मात्र खेळून काढवायचे आहेत. पुन्हा एकदा दुसरं षटक संघाकडून घेऊन येताना दिसतोय नावा संघाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक मित पाटील गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. 13च्या सरासरीने विष्णुनगर संघ वाटचाल करताना दिसतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु एक महत्वाचा धक्का त्यांच्या संघाला बसलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर रोहन घरत यांनी झेलबाद स्वरूपात बाद केल्यानंतर इथं मात्र रुपेश आणि विशाल पूर्णपणे मॅचचे सूत्र हातामध्ये घेतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात फारसा काही आला नाही. झेल खाली क्षेत्ररक्षक पाहूया. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा मासा घालायला लागतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय. दुसरा शिलेदार बुर्जावरून ढासळला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. वीर 2 फलंदाज तंबूमध्ये परतताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा बसला होता, त्यानंतर मित पाटील जसा गोलंदाजीला आला आणि पहिल्या चेंडूवरती एक सलामवीर म्हणून ज्यांनी कामगिरी बजावली होती तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर फेकून काढलेला आहे. पुन्हा एकदा इनॅट नंबर 4 वरती 1 नंबर जर्सी परिधानकडून मैदानावरती दाखल होताना दिसतोय मंदार. नवीन फलंदाज मंदार मैदानावरती दाखल होताना दिसतोय. 5 मिनिटांचा अवधी असणार आहे. पहिल्या षटकाने 6 मिनिटांचा अवधी घेतला, त्यानंतर दुसरं षटक घेऊन आला होता मित. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी तयार. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू एक धाव तिथे मिळेला. सिंगल मधचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून नाही प्रयत्न फसला जातोय. एक्केविरीवरच समाधान मानावं लागेल. एक्केरी धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली जाते 15 या धावसंख्येवर. 15 2 गडी गारत अद्यापपर्यंत 2 महत्वाचे धक्के बसल्यानंतर ही टीमची अवस्था सावरायला लागेल या 2 फलंदाजांना, परंतु मित चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन ढकलून घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं चेंडू पडल्यानंतर जसा थोडासा बाउंड झाला पूर्णपणे फलंदाज बीट होते. पुन्हा एकदा कानमंत्र दिला जाईल, कारण हे कानमंत्र देणं गरजेचं आहे. जे चर्चा मैदानावरती आपण पाहतो गेलोय बऱ्याच वेळांनी चर्चेला उधाण आलंय. ही चर्चा कामयाब होईल की नाही पाहूया.
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची आतली कडा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ढकलला जातो. एक धाव पलून काढलेला दुसरीचा देखील इथं मात्र प्रयत्न यशस्वीरित्या पार केला जातोय. जिथं सिंगल होती तिथं डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये हे दोन फलंदाज हासिल होतात. पुन्हा एकदा इथं षटकन दोन चेंडूंच्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. मीत गोलंदाजी मार्कवर उर्वरित 2 चेंडू अद्यापपर्यंत टाकायचे आहेत. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पंच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा चेंडू वेध घेतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा प्रेशर असणार आहे तो फलंदाजांवरती नक्कीच वाढला जाणार आहे. कारण जेवढे तुम्ही फटके माराल तेवढाच प्रेशर गोलंदाजी करत असणाऱ्या टीमवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शब्द कानावर पडले आणि पुन्हा एकदा हवा यायला होतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरतून. षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त. 10 मिनिटांच्या अवधीनंतर 2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आपल्याला. 23 धावसंख्या आणि 2 विकेट अद्यापपर्यंत जसेच्या तसे आपल्याला धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे जी जिम्मेदारी असणार आहे ती मंदार आणि रुपेश यांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. रुपेश यांनी आपल्या बॅट्स मधून एक धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला होता. पुन्हा एकदा तिसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे. 5 मुख्य गोलंदाज आपण या इनिंग मध्ये वापरू शकता. 5 षटकांचा खेळ असणार आहे. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पाहिलं तर संघाकडून तिसरं नक्कीच षटक घेऊन आलं तर अथर्व म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. अभि एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सुपरवायझर तुषार कांबळे यांचा इथं यथोचित सत्कार होताना दिसेल आपल्याला. नक्कीच तुषार सरांना विनंती असेल. चला आपण सन्मान करूया. सन्माननीय तुषारजी कांबळे यांना आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. या स्पर्धेचे आयोजक प्रिन्स पाटील यांना मी विनंती करेल. हॅलो चेक. चला आपण सन्मान कडे करताना पाहता. धन्यवाद आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. अथर्व गोलंदाजी मार्गवर. यावेळी बैठक शॉट पुन्हा एकदा 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. या स्पर्धेमधील येतोय ब्रँडेड चौकार. दुसरं षटक बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. त्यानंतर तिसरं षटक घेऊन आला आता अथर्वच्या पहिल्या चेंडूवरती जागा बनवली चेंडूसाठी खेळण्यासाठी आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने आपल्याला चौकार नक्कीच पाहायला मिळाला. मंदार फलंदाजी मार्कवर तयार होत असताना तिसरं षटक अथर्व पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्कीच प्रेशर असणार आहे कारण मंदार यांनी पूर्णपणे दंडित केले गेलेले आहे. अथर्व यांनी पुन्हा एकदा राईट मोडचा मारा पंचांना पार करतोय. यावेळी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट परंतु नाही. इथं मात्र जोरदार गतीने धाव पलून काढलेल्या एकेरी धावसंख्या संघाला मिळाली जाते. संघाची धावसंख्या हळूहळू पुढे सरकताना आपल्याला नक्कीच दिसते. संघाची धावसंख्या 28 धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती रुपेश येताना दिसतोय. रुपेश यांनी मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आणला होता परंतु तोच जर रिदम ठेवायचा असेल, तोच जर आपली मुवमेंट बरकरार ठेवायची असेल तर त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. अथर्व तिसरं षटक. क्रिकेटला साजेशी अशी शरीरयष्टी अथर्व यांची आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असणार आहेत. यावेळेचा चेंडू जमीन कार्पेट पद्धतीने लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय परंतु इथं क्षेत्ररक्षक फंबल होताना दिसतोय. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी परंतु नाही. जर काही स्ट्राईक एंड वरती चेंडू फेकला गेला असता तर काम तमाम झाला असता या फलंदाजाचा. पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या 1-1 धावसंख्येने इथं स्कोरर मित्राला आमच्या बिझी ठेवण्यामागे हे विष्णुनगर टीमचे 2 फलंदाज
नक्कीच यशस्वी प्राप्त होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा अथर्व गोलंदाजी मार्कवर सिंगल डबल, त्यानंतर मध्ये मध्ये षटकार चौकार नक्कीच पाहायला मिळाले. पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का बघायला आवडेल. येस, पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावच तिथे मिळाली जाईल. क्षेत्ररक्षक पूर्णपणे तैनात असणार आहे. शांत पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला नावे संघ असणार आहे गोलंदाजी करत असणारी टीम, दुसऱ्या साईडला विष्णुनगर टीम. सुरुवातीचे 2 षटक जर बघितले गेले तर पूर्णपणे कंट्रोल होते. 2 षटकामध्ये प्रमुख 2 हादरे बसले होते, परंतु जो टीमचा रवैया, जी टीमची साथ आहे ती पूर्णपणे 2 फलंदाजांनी आपल्या हातामध्ये घेतलेल्या नाही. तशाच प्रकारे ही जी विजयाची नौका असणार आहे ती पुढे ढकलताना दिसत आहेत. परंतु पाहूया अजूनपर्यंत अथर्व यांच्या षटकामधील अजूनपर्यंत 4 चेंडू यायचे बाकी असतील. कशा प्रकारे चेंडूंचा खेळ करतोय पाहूया. 4 चेंडू झालेले आहेत, सॉरी 2 चेंडूंचा खेळ अद्यापपर्यंत बाकी असणार आहे अथर्व यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाते, थोडंसं क्षेत्ररक्षण डीप केलं जातंय. लॉंग ऑनचा जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा सरकवला जातोय. पुन्हा एकदा अथर्व यावेळी पुढे ऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इतर रनआउटची संधी नाही. परंतु इथं चोरटी धाव मिळेल का? नक्कीच चित्त्याच्या चपलाईनं इथं मात्र हातातली रन चोरून काढलेली आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी असेल रनआउट. स्क्रीनवरती चेकिंग केली जाईल साईप्रीत लाईव्ह यांच्या मार्फत, या युट्यूब वाहिनीच्या मार्फत आपल्या या सामन्यांचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. तिसऱ्या पंचांच्या मार्फत इथं चेकिंग केलं जाईल. सुटकेचा निश्वास घेतला जातो. इथं फलंदाज नॉट आउट. बॅट पोचल्यानंतर ज्या बेल्स आहेत त्या नंतर पडल्या. जर काही अगोदर बेल्स पडल्या असत्या तर नक्कीच इथं फलंदाज बाद झाला असता. शेवटचा चेंडू असणार आहे. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. या चेंडूवरती काय येते ते बघायला नक्कीच आवडेल. कॅच साठी पण रिव्ह्यू असणार आहे. पंचांचा चेकिंग चालूच असणार आहे. चेंडू कट झाल्यानंतर टप्पा पडून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे चेंडू. सुटकेचा निश्वास पुन्हा एकदा घेतला जातोय. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधील. तिसऱ्या षटकाचा निर्वाला इथं चालू असणार आहे. अथर्व मात्रे गोलंदाजी मार्गवर पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सर्व चेंडूवरती सिंगल धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती तोबा गर्दी झालेली आहे. शेवटचा चेंडू, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटला टार्गेट केलेला आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, तिथं क्षेत्ररक्षकाला दाद दिली जाईल. जिथे 4 धावा होत्या तिथं मात्र चेंडूवरती झडप मारून इथं 3 धावसंख्या आपल्या संघाला नक्कीच अडवल्या जातात. पुन्हा एकदा तिसरं षटक प्रगतीपथावर समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची जर धावसंख्या बघितली तर 2 बाद 32 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, तदनंतर दुसरा षटक घेऊन आला होता मित पाटील. विकेट पहिल्या चेंडूवरती आले होते, तदनंतर 9 धावसंख्या खर्च केल्या. तदनंतर तिसरा षटक घेऊन आला अथर्व म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सलग 5 चेंडूंवरती सिंगल धावसंख्या. पुन्हा एकदा 9 धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. अशा 32 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चौथं षटक सुरू. शेवटचे 15 मिनिटं या इनिंग मधील संपलेले आहेत. उर्वरित अजूनपर्यंत 10 मिनिटं बाकी असणार आहेत. या 10 मिनिटांमध्ये तुमचे 2 षटक संपलेच पाहिजे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हे देखील नावे टीमने समजणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा 2 षटकांचा आता खेळ बाकी असणार आहे. या 2 षटकांमध्ये जास्त धावसंख्या कशा प्रकारे कुठल्या जातील हे नक्कीच लक्ष असणार आहे. या 2 फलंदाजांचं टार्गेट केलं जाईल का एखाद षटकाला. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तयार असणार आहे. रितेश
नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. समोर फलंदाज असणार आहे मंदार. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू पॉवरफुल, परंतु इथं पुन्हा एकदा वज्र मोठी झेल कैदा केला जातोय. फलंदाजाला परतावं लागतंय. पुन्हा एकदा तिसरा शिलेदार बुर्जावरून ढासळला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चेंडू पडल्यानंतर हाफ ट्रॅकर फेकला गेला होता, परंतु चेंडूचे जर उचली बघितले गेले तर जवळजवळ खांद्याच्या लेवलचा चेंडू पूल करून दाखवला होता. परंतु क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने कुठल्याही प्रकारची क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाही. त्यांना देखील माहिती होतं येणाऱ्या 2 षटकांमधील हे फलंदाज आपल्याला नक्कीच टार्गेट करू शकता, परंतु त्या फलंदाजाला परतीचा प्रवास करून दाखवलेला आहे. रितेश मडवी पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा गालाला लावून बसलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट येईल का? काही या चेंडूवरती वाचपा फेडला जाईल. पुन्हा एकदा या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर छातीच्या लेवलला बाउन्स झाला चेंडू. एकच धाव तिथे मिळाली जाईल. एकेरी धाव संख्येने पुन्हा एकदा जो वेल सेटल क्रीज वरती फलंदाज असणार आहे त्या फलंदाजाला इथं स्ट्राईक एंड वरती आणलेला आहे. आता फलंदाजी मार्कवर रुपेश, नक्कीच या रुपेशला पूर्णपणे आक्रमक पवित्र धारण करावे लागेल. जर संघाची धावसंख्या बघितली गेली तर 33 डबल तिरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. 3 विकेट अद्यापपर्यंत आपले गेलेले आहेत. पूर्णपणे जी जिम्मेदारी असणार आहे ते रुपेश यांच्या हातामध्ये असणार आहे. जी सूत्र असणार आहेत ती सूत्र रुपेशच्या हातामध्ये असणार आहे. येणारे काही चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. या काही चेंडूंमध्ये जोरदार प्रहार करावेच लागतील. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा अक्षरशः बोटांच्या तालावर नाचवतो हा गोलंदाज. पूर्णपणे फिरकीच्या जाळ्यात फसवला जातोय. या फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाहीये. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही घडतंय. प्रत्येक चेंडूमध्ये मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे मात्र जशा प्रकारे कठपुतली डान्स करताना आपल्याला दिसतात तशाच प्रकारे फलंदाज या क्रीज वरती थया नाचताना दिसतात. अक्षरशः बोटांच्या तालावर नाचवला जातोय. प्रत्येक चेंडूमध्ये विश्रित गोलंदाजी नक्कीच या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. रितेश मडवी गोलंदाजी मार्कवर अद्यापपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव संख्या आपल्या षटकामध्ये खर्च करतायत. पुन्हा एकदा इथं मात्र थोडीशी चर्चा केली जाते कशा प्रकारे खेळ करायला हवा. हा फिरकीचा जादूगर नक्कीच या बेलपाडा मैदानावरती आपल्याला चमकताना दिसतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, परंतु पकडला जाईल. झेल समाप्त होईल रुपेश यांचा खेळ. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चला पुढची मॅच वाशीगाव टीमचे कॅप्टन आणि साक्षी 11 सांभारली. कुठल्याही प्रकारचा वेळ दिला जाणार नाही. इनिंग ब्रेक जशी संपेल तुम्हाला टॉस साठी येणं फार महत्वाचं आहे. वाशीगाव टीमच्या कॅप्टनला आम्ही सूचना देतो आणि त्यांच्या विरोधात खेळणारा साक्षी 11 सांभारली दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित आपण. कमालीची गोलंदाजी रितेश यांची. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव, परत 5व्या चेंडूवरती 1 विकेट. कमालीचं षटक अद्यापपर्यंत 1 धाव फक्त खर्च केलेली आहे. रितेश आणि अक्षरशः बोटांच्या तालावर नाचवतोय. फिरकीच्या जाळ्यात पूर्णपणे या संघाला फसवलं गेलेलं आहे. साखलदंड फेकले गेलेले आहेत. हे साखलदंड जर तोडायचे असेल तर रौद्ररूपी फलंदाजी करावीच लागणार आहे. वेगाने फेकलाय, परंतु पंच क्वालिफाईड पंच अवांतर म्हणून घोषित करतात. लेग स्टंपचे बराचसा बाहेरून जाणारा चेंडू हा दंडित केला जातोय. पुन्हा एकदा या चेंडूची फेकी करावी लागणार आहे. 4थं षटक प्रगतीपथावर असताना या 4थ्या षटकामधील पहिलाच अवांतर चेंडू येतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फलंदाजां जशा प्रकारे फलंदाजी करेल तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू फेकला गेला होता, परंतु इथं पाहूया काय होतोय. वा 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 वा, काय कमालीचा झेल पकडला गेलेला आहे. पुन्हा एकदा सापला रचला होता चेंडू निसटता पुन्हा एकदा हातामध्ये समाविष्ट होतोय. फलंदाजाचा इथं मात्र खेळ समाप्त. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
कमालीचे षटक, चौथं षटक घेऊन आला तो रितेश मडवी. फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या आणि 3 विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिल्या. ज्या षटकाची वाट बघत होते नावे संघ, तो षटक त्यांच्या भेटीला. याच दरम्यान सन्माननीय पंकजी पाटील यांचं देखील आगमन झालं. महेश शेठ पाटील यांचे बंधुराज आणि त्यांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा तिसऱ्या रात्रीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेनिमित्ताने. आपले वैल्यात वेल काढून या स्पर्धेला भेट देत आहेत आणि या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्या उक्तीप्रमाणे प्रत्येक अतिथीचा इथं आदरपूर्वक मान सन्मान आयोजकांच्या वतीने नक्कीच केला जातोय. स्लॉग ओव्हर असणार आहे. पूर्वार्धातील 5वं षटक नक्कीच मानस पाटील दाखल होत आहेत गोलंदाजी मार्कवर. मागचं जर षटक बघितलं तर कमालीचं षटक आणि शेवटच्या चेंडूवरती एक उत्कृष्ट झेल पकडला गेला होता. ज्या प्रकारे ससाना आपल्या भक्ष्यावरती लक्ष केंद्रित करून भक्ष्य करतो तशाच प्रकारे हा क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर जमवली होती. एकदा चेंडू निसटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला. पंचांना विनंती असेल गेम स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी पाळताना दिसत नाही. पूर्णपणे साखलदंड फेकले गेलेले आहेत. साखलदंडाने जखडवून ठेवलेला आहे या फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचा मागच्या षटकापासून मोठा फटका मारू दिला नाही. पूर्णपणे षडयंत्र रचले जातात. गेम प्लॅन रचला जातोय. पुन्हा तुम्हाला ही स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागेल. जर तुमचा प्लॅन हे समाप्त झाला असेल तर प्लॅन बी कडे नक्कीच वाटचाल करावी लागेल. पुन्हा एकदा शेवटचा षटकातील दुसरा चेंडू. यावेळी चेंडू सरळ भिरकावून दिलेला आहे. सीमारेषा पलीकडे जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून होतोय धमाका. येतोय ब्रँडेड षटकार. याच दरम्यान नाभा टीमला शुभेच्छा येत आहेत. प्रिन्स एंटरप्राइजेस हनुमान दयानंद मोकल नाभाखाडी यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. हनुमानजी मोकल आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. रौद्र रूप धारण केलेला या मंगेशनं दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटवर ढकलला गेलेला या मानसाला पूर्णपणे इथं मात्र आता दंडित करून ठेवलेला आहे. प्रेशर असणार आहे मानसवरती. स्लॉग ओव्हर असल्या कारणाने जोरदार फटकेबाजी होईल. पुन्हा एकदा तयार असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात मारण्याचा प्रयत्न. जर काही चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावरतून हा चेंडू आपल्याला सीमापार नक्कीच बघायला मिळाला असता. परंतु गोलंदाजाला इथं दाद दिली जाईल. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय मागच्या चेंडूवरती स्लॉट मधले चेंडू असल्या कारणाने षटकार आपल्याला बघायला मिळाला होता. परंतु हा स्लॉट मधला चेंडू नव्हता. हा चेंडू थोडासा मागे वेचला होता. मागे चेंडू असल्या कारणाने बॅट होती ती लवकर फिरली गेली फलंदाजाची. पुन्हा एकदा मानस तयार असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने चेंडू जातो सरळ फ्लॅट षटकार. मानस पाटील यांचा षटक. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती एक हवाई फायर, तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा सरळ दिशेने टार्गेट केला आणि फ्लॅट षटकार आपल्याला बघायला मिळाला होता. यावेळेचा चेंडू स्लोवर फेकला गेलाय. पुन्हा एकदा गतीने बेट केलेला आहे. जोरदार अपील केली जाते परंतु अपील फेटाळली जातोय. पाचवा चेंडू देखील निर्धाव जातोय. पाचव्या चेंडूची सांगता पूर्ण होतोय. 46 धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत या षटकामध्ये 12 धावसंख्या आलेल्या आहेत. अजूनपर्यंत एखाद मोठा फटका येईल का, एखाद चेंडू स्टँड मध्ये जाईल का, हे नक्कीच विवेचन असणार आहे या फलंदाजांचं. परंतु मानस आता कुठेतरी कमबॅक करून बसलेला आहे. तितक्या ताकदीचा फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसते. मंगेश पूर्णपणे आपल्या संघाला स्लॉग ओव्हर मध्ये धावसंख्यांचे निर्वाला करून दाखवणारा फलंदाज क्रीजवरती नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडू मध्ये काय होते बघूया. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. ज्या चेंडूला सन्मान देण्यापर्यंत काही पर्याय नसतो फलंदाजांकडे, तोच ब्रह्मास्त्र इथं यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर चेंडूने इथं मात्र 5व्या षटकाचा देखील समाप्त होतोय. नक्कीच फलंदाज हा त्रिफलाचीत असणार आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा एक विकेट मिळाली जाते. शेवटचा चेंडूचा जर विचार केला ब्लॉक हॉल चेंडूवरती त्रिफला उद्ध्वस्त पाहायला मिळाला.
मानस पाटीलला एक विकेट मिळाली जातोय. संघाची जर धावसंख्या बघितली गेली तर विष्णुनगर संघाची धावसंख्या 46, लॉस ऑफ 6 विकेट. 47 धावसंख्यांचं आव्हान असणार आहे. 47 धावसंख्या नाईट रजनी क्रिकेटमधील जास्तीत असतात. 30 चेंडूंचा खेळ असणार आहे. 47 धावसंख्या. नावे संघ फलंदाजी करत असताना आपल्याला नक्कीच कशा प्रकारे फलंदाजी करतायत हे नक्कीच बघायला मिळेल. चला नाणेफेकीसाठी 2 संघ. संयम घरत सर. चला आपण टॉस करूया. सेकंड मॅच बी लॉट मधून आणि टॉस करणार आहोत. वाशीगाव आणि साक्षी 11 चांभारली असा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय पंकजजी पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. या स्पर्धेचा वाशीगाव आणि त्यांच्या विरोधात साक्षी 11 चांभारली हा संघ खेळणाऱ्या क्रिकेटमधली 2 महत्वाची गावं म्हणून ज्यांना आपण संबोधतो आणि दमदार कामगिरीसाठी दोन्ही संघ ओळखले जातात. सन्माननीय पंकजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सातत्याने या स्पर्धेमध्ये ज्यांचं बहुमूल्य योगदान लाभलंय. टेल काटा मागितले आणि वाशीगाव संघानं टॉस जिंकलाय. इच्छापूर्ती वाशीगाव टीम सर्वप्रथम अभिनंदन. सर्वप्रथम निर्णय काय सांगाल? निर्णय आम्ही थोडा डिस्कस करून सांगतो थोड्या वेळात. सध्या निर्णय अद्याप पेंडिंग आहे. इथे आल्यानंतर आयोजनाबद्दल काय म्हणाल? 15 सायकल आहेत, हे स्कूटी देखील दिली जाते. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन जसं कालच्या 2 दिवसा अगोदरच्या मॅच झाल्या तशाप्रमाणे तरी आयोजन चांगलं आहे. ग्राउंड पण एकदम क्लिअर दिसतंय की जेणेकरून प्लेअरला पण काही त्रास होणार नाही व लाईट्स देखील चांगल्या वाटतात. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. स्फूर्ती आपल्या समोर चांभारली टीम आहे. नेहमीच दमदार कमगा परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. अगदी टॉस फार महत्वाचा होता. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. पण तो आज चांभारली टीमचं जे नाव आहे आज रजत मुंडे खेळताना पाहायला मिळेल का? नाहीये सर, त्याच्या अनुपस्थित खेळणार होतो. आज रजत नाहीये, परंतु एकंदरीत तुम्ही महेश इंटरप्राइजेसची स्पर्धा पाहताय. तिसरी रात्र स्पर्धेची 15 सायकल, एक स्कूटी आणि इथलं क्रीडांगण आयोजनाबद्दल काय सांगाल आपण देखील? 3 दिवस सर मॅच बघतोय आम्ही. लाईटचं वगैरे आयोजनाचं खूप छान आयोजन आहे आणि फायनलमध्ये ज्या 12 सायकली त्यांनी प्रोव्हाइड केल्यात, मे बी मला वाटतं हे रायगडमध्ये पहिल्यांदा होत असेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. चांभारली टीमचे कॅप्टन आणि तब्बल 15 सायकल चॅम्पियन राहणाऱ्या संघाला आपण देणार आहोत. टोटल 12 सायकल, 12 खेळाडूंना आणि बेस्ट बॅट्समॅन, बॉलर, फिल्डरसाठी देखील सायकल आहे. आणि मालिकावीर मॅक्स्ट्रॉनची स्कूटी घेऊन महेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केले केंद्रीय चषक 2026 ची दमदार स्पर्धा. चला सलामी पाठवा. चला टीम वाशीगावचे नितीन सुतार, आपण या मंचावरती आपला सन्मान केला जाईल. नितीनजी सुतार यावं आपण, कारण ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवण्यात आली. नितीनजी सुतार यांना आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे, यावं आपण. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणाऱ्या एक दमदार खेळाडू टीम इच्छास्फूर्ती वाशीगाव संघाचे नितीनजी सुतार यांना आम्ही इन्व्हाइट करतो. कारण 5 दिवस खेळपट्टी टिकेल अशी त्यांनी खेळपट्टी अगदी दमदार बनवली. आणि प्रत्येक खेळाडू आल्यानंतर म्हणतो की पाटा विकेट आहे आणि याचं संपूर्ण श्रेय आम्ही नितीनजी सुतार यांना देऊ. चांगली खेळपट्टी ज्यांनी बनवली या स्पर्धेसाठी नितीनजी सुतार यांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाते ही स्पर्धा, महेश इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. नितीनजी सुतार यांचा आपण सन्मान करत आहोत. फार दमदार खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आली, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. आणि पुढच्या मॅच मध्ये इच्छापूर्ती वाशीगाव संघ आणि त्यांना फाईट करेल अर्थातच साक्षी इंटरप्राइजेस चांभारली संघ. धन्यवाद, आपलं विशेष आम्ही आभार मानू, कारण चांगला खेळपट्टी तुम्ही बनवण्यामध्ये अगदी मदत केली, त्याबद्दल तुमचं विशेष आम्ही आभार मानतो. जाऊया मॅचच्या दिशेने आणि ऐकूया आवाज पुन्हा एकदा राजेंद्रजी भगत सरांचा. धन्यवाद. धन्यवाद संयमजी, धन्यवाद परीक्षितजी शिंदे. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात. सामना चालू आहे. खऱ्या अर्थानं विष्णुनगर आणि नाव्हा निर्धारित 5 षटकामध्ये विष्णुनगर संघाने धावसंख्या बनवली 45, 46 आणि 47 धावांचं आव्हान समोर ठेवलंय ते नावे संघासमोर. नावे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अमोल आणि रोहन पंचांचा इशारा येतोय सामना चालू होण्याचा. अमोल एक अनुभवी असा खेळाडू आहे. खूप सारी वर्ष या टीम मध्ये खेळताना आपण या खेळाडूला पाहिलंय.
47 धावांचा आव्हान, जास्त मोठं नाही आणि कमीही नाही अशा प्रकारचा हा सामना विष्णुनगर अगेन्स्ट नावा, एक चेंबूर विभागामधील हा संघ आहे मुंबई विभागातील. तर समोर हा पनवेल तालुक्यामधील संघ. सलामीचं पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल मोरे P1चं 5 षटकांचा हा सामना आणि 5 गोलंदाज या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. विशालचा हा पहिलाच चेंडू कमी गतीचा होता. पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये फक्त कट करण्याचा प्रयत्न फलंदाज अमोलनं केला आणि त्या प्रयत्नानं यश येऊ शकलं नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये अजूनही खातं कोडण्याचं बाकी असेल या सामन्यामध्ये. 47 धावांचं आव्हान असताना एक संयम तंत्रशुद्ध प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय हा खेळाडू. विशाल सज्ज होतोय अमोलसाठी. थोडासा अति वेगवान अगोदरचा चेंडू थोडा स्लो होता. हा थोडा वेग या चेंडूवर पाहायला मिळाला आणि वेगाचा अंदाज परत एकदा अमोलला येऊ शकला नाही आणि लगातार चेंडू आणखी एक निर्धाव केलाय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. P1चं षटक की ज्या षटकामध्ये 30 शॉट सर्कलचं निर्बंध असतं आणि त्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव घालवणं हे थोडंसं महागडं होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये नावा संघाला. अमोल ज्या खेळाडूसाठी ओळखला जातो ती खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी करावी लागेल. या सामन्यामध्ये अति महत्वाचा हा सामना आहे. सज्ज होतो पुन्हा विशाल मोरे हा गोलंदाज. विशाल मोरे थोडासा रनअपमध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळाला. आपण पाहताय अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा. सर्व गुण संपन्न साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घर बसल्या अनेक प्रेक्षक ही स्पर्धा पाहताय. उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी आहे. आमचे प्रेमजी वाघमारे, चंदू वाघमारे. पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडला खाली राहिला आणि फलंदाज अमोलला पुन्हा एकदा काही संबंध नाही. कौतुक करावं तेवढं कमी असलं गोलंदाज विशालचं. कारण P1च्या षटकामध्ये लगातार 3 चेंडू निर्धाव फेकणं हे कमी वेळा पाहायला मिळतो आपल्याला. पण मात्र या सामन्यामध्ये तो चित्र पाहायला मिळाला. विष्णुनगरचा हा गोलंदाज खूप सारी वर्ष या टीममध्ये खेळताना अनेक वेळा चांगली गोलंदाजी या खेळाडूंकडून आपण पाहिली. त्यासाठी तो ओळखलाही जातो. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू लगातार चौथा चेंडू निर्धाव. काय म्हणावं या गोलंदाजाला आणि फलंदाजी अमोलला मात्र थोडंसं अडचणीमध्ये टाकलाय. कारण P1चं षटक आहे आणि धावा संख्या कमी आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करताना मानसिक दडपण मात्र आता या फलंदाजा अमोलवर आले. जो अमोल आक्रमक खेळासाठी ओळखला जातो तो अमोल मात्र या सामन्यामध्ये अतिशय खराब अशी कामगिरी आपल्या टीम नावासाठी करताना दिसतोय. विशालचं कौतुक करावं लागेल. लगातार 4 चेंडू त्याने फेकलेत निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू थोडीशी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पापाटा थोडासा बाहेर आलाय. क्वालिफाईड पंच संदीपजी पाटील यानं सुवर्णदशर आणि सुवर्ण संघाचं यावेळी मात्र खातं खोललंय. सुंदरशी गोलंदाजी करताना थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल मोरेने केला. चेंडू थोडासा वाईट गेला. एक धाव एका धावसंख्येने खातं ओपन झालंय नाहवा या टीमचं. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज विशाळ. हा चेंडू मात्र आता तंत्रशुद्ध असा एक फटका पाहायला मिळाला की कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू फेकलाय. चौकार जाईल असं वाटलं असताना मात्र क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्र इथे कदाचित रिस्की रन होऊ शकली असती पण थ्रो जरा चांगला आला नाही त्यामुळं सुरक्षित पोहोचलाय अमोल. 3 धावसंख्येने मात्र यावेळी अमोलनं आपलं खातं खोललंय आणि संघाला पोहोचवलंय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4. बिनबाद 4 अशी धावसंख्या धावपटल्यावर पाहायला मिळतो. 47 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवातीची अपेक्षा नावासंघाला असताना थोडी खराब सुरुवात पाहायला मिळाली आणि मात्र विष्णुनगरच्या मानानं ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा. नेक्स्ट चेंडू हा लो पुलटा चेंडू होता. फाने हातामध्ये चेंडू होता. आता यावेळी पण चूक झाली. कदाचित हाही चेंडू हातामध्ये भेटला असता तर कदाचित फलंदाज धावचीत झाला असता पण तसं काही झालं नाही. आणखी जिवंतर म्हणावं लागेल. अशा रीतीनं P1चं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विशाल मोरेने धावा दिल्यात. त्या मात्र फक्त आणि फक्त 5 विकेट मात्र बाद करू शकणार नाही. म्हणजे कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या विशालची म्हणावी लागेल. ऐकूया पण वेळ आपल्याकडं डीजेला.
शब्द दिला तो शब्द कधीच मोडला नाही. लोकनेता का म्हणतात? कारण ज्यावेळी जनतेची सेवा करतो तेव्हा लोकनेता असतं. कारण शब्द महेश पाटील साहेबांनी त्यांना दिलं आणि लगातार कित्येक वर्ष या स्पर्धेला एकच नाव म्हणजे माजी केंद्रीय मंत्री. आणि केंद्रीय मंत्री असताना खऱ्या अर्थानं जालना जिल्ह्यातील विकास, या देशाचा विकास ज्या माणसानं साधला ते नाव म्हणजे केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांची बोली भाषा ही अतिशय सुंदर आहे. अशा या व्यक्तिमत्वाच्या नावाने ही स्पर्धा आपण गेली कित्येक वर्ष पाहत आहे. महेशजी पाटील यांच्या कल्पक अशा बुद्धीतनं इथे धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळाल्या त्या 4. येतोय नवीन गोलंदाज, 5 धावा. नवीन येतो गोलंदाज सूरज चौधरी. सूरज चौधरीचा चेंडू हा शॉर्ट पिच होता. दिशा भरकटली. क्वालिफाईड पंच राजेंद्रजी घरत यांचा वरच्या इशाराला 1 धाव. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 6 या आकड्यावर. 47 धावांचं आव्हान असताना आता मात्र सलामीचा दुसरा फलंदाजी करतोय रोहन संतोष. सूरज चौधरी हा शॉर्ट पिच चेंडू यावेळी मात्र क्षेत्र निवडलं. फाईन लेग चेंडू भिरकवलाय. सीमारेषा पार आलाय दर्जेदार रोहनच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. या मात्र रोहन या चेंडूमध्ये आत्मविश्वास दाखवला आणि क्षेत्र कुठलेही असू दे आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द हे शब्द ज्यावेळी कानावर पडतात त्यावेळी एक वेगळी स्फूर्ती आपल्यामध्ये निर्माण होत असतं. कारण एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि आत्मविश्वास मजबूत असतं. ते आत्मविश्वास दाखवलं मैदानाच्या आतमध्ये या रोहननं आणि या चेंडू थोडीशी अडचणीमध्ये अवस्था असताना एक षटकार जो त्यानं आत्मविश्वास वाढवलाय तो षटकार आलाय. पुन्हा एकदा सूरजचा पुढचा चेंडू फुल टास कव्हरचे क्षेत्र निवडलं. चेंडू जाणार 1 बाउन्स आलाय. आणखी एक दर्जेदार चौकार. आणि या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण बॉल राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. राकेशजी पाटील यांचं देखील आम्ही विशेष आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्की पाहुण्यांचं नाव घेतल्यानंतर आणखी एक चौकार लगातार 3 चेंडू मोठे बडके. अगोदर आपण चेंडू पाहिला ज्यामध्ये ताकद होती आणि या चेंडूमध्ये नजाकत आली रोहनच्या बॅटमधनं आणि आणखी एक आलाय दर्जेदार असा चौकार. 4 धावा 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 20. आमचे सुदेशजी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि एक सबका साथ सबका विकास भारतीय जनता वाहतूक सेनेचे एक पदाधिकारी आहेत आणि खऱ्या अर्थानं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. अनेक वेळेला दिन दुबळ्यांना आणि गरिबांना ते चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून करत असतात. ते सुदेशजी यांचं मनपूर्वक आपण आयोजकांच्या वतीनं एक आयोजक म्हणून तेही या स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत घेत आहेत. 20 नंतर हा फटका थोडासा फसलाय असं वाटलं असताना प्रयत्न केलं पण मात्र प्रयत्नामध्ये यश त्याला मिळालं नाही. 1 धाव या चेंडूवर मिळाली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 21 या आकड्यावर. नावासंघाचा उल्लेख जर आपण केला तर गेले कित्येक वर्ष नो कॉम्प्रो हा संघ खेळताना आपण त्यांना अनेक वेळा पाहिला आहे. कारण एक काल या संघानं संपूर्ण रायगडमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. तो हा संघ आज पुन्हा एकदा या मैदानावर आपण खेळताना पाहताय. 21 धावा धावपट्ट्यावर सज्ज होते गोलंदाज सूरज चौधरीचा हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या रिझर्व्ह मध्ये हा चेंडू गेला. धावल्या क्षेत्ररक्षक 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण 2चा प्रयत्न कदाचित महाग झालाय आणि मात्र इथं झालंय काय जिथे गरज नव्हती तिथे धावण्याचा प्रयत्न केला आणि मात्र पहिला विकेट यावेळी नावा संघाचा बाद झाला. पहिला आदरा मिळाला नावा टीमला आणि पहिली सफलता मिळाली विष्णुनगर या टीमला. धावा फलंदाज पहिला बाद झालाय. अमोल बाद झाल्यानंतर मैदानावर येतो 3ऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज मीत पाटील. खऱ्या अर्थानं 3 नंबरची जागा एकच चांगल्या खेळाडूची नेहमी असतं. अनेक सारे खेळाडू आपण पाहतात जे वन येतात त्यामध्ये नामवंत असे खेळाडू मग आपण भारतीय संघ बघितला तर विराट कोहलीने गेले कित्येक वर्ष हा नंबर राखला त्या प्रकारचा हा खेळाडू आलाय मीत.
हा चेंडू मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू असेल, कुठल्या प्रकारे धाव या चेंडू मिळाली. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर 22 वर. न्हावा संघाला इथे खऱ्या अर्थाने एक संधी आलेली आहे. कुठल्याही खेळाडूंना लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर आमचे या स्पर्धेमधील एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांना मी म्हणत असतोय असे हनुमानजी मोकळ साहेब यांच्याकडनं 5,555 रुपयाचं बक्षीस या टीमसाठी असेल. एक मनाचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ज्या ज्यावेळी आपण खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असताय वेगळी ऊर्जा त्यांना मिळतं, आणि जर 3 षटकार मारले तर एक आर्थिक पाठबळी आणि खेळाडूंना मिळत असतं. 200 षटकं संपली, धावपट्ट्यावर धावसंख्या झाली ते 22. आता राहिले चेंडू 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 25 धावांची. 18 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विष्णुनगर टीमचा गौरव मोरे. गौरव मोरे अर्थात महाराष्ट्राची अशी जत्रा या कार्यक्रमामध्ये सुद्धा गौरव मोरे नावाचा एक कलाकार ज्यानं संपूर्ण या महाराष्ट्राला हसवलंय त्या नावाचा हा खेळाडू. 18 चेंडू 25 धावा, हे षटक विष्णुनगरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर कमी धावा देऊन जास्त विकेट वगैरे मिळवल्या तर थोडीशी वापसी या सामन्यामध्ये या टीमची मिळेल. अन्यथा ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नावा टीमचा चालू आहे त्या प्रकारचा खेळ जर राहिला, थोडा स्पीडअप करायचा, जास्त वेळ आपण घालवायचा नाही, कारण ही स्पर्धा शिस्तबद्ध आहे. इथे वेळेला खूप महत्व आहे. एकदा की तुम्ही शिस्त मोडलीत की पॅनल्टी ही तुम्हाला आयोजक घेत असतात. कारण बेलपाडा गावाचा उल्लेख केला तर प्रेमळ माणसं आहेत, मात्र ज्यावेळी तशा प्रकारची वेळ आली तर तीही दहशत त्या गावाची आहे. इथे चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसलाय, चेंडू निर्धाव गेला आणि धावसंख्या स्थगित राहिली ती 22 या आकड्यावर. 25 धावांची अजूनही अवस्था, आणि हा षटक खूप इम्पॉर्टंट आहे खास करून विष्णुनगर या टीमसाठी. गौरव मोरे हा गोलंदाज. गौरवचा हा चेंडू ट्रॅव्हल्स केल्या कव्हरच्या रिझन मध्ये. रोहन या खेळाडूंना जो चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्याने केलंय, ज्यामध्ये त्याने 1 षटकारही मारलाय, 2 चौकार आहेत, 1 धावाडी, एका संख्येने संघ पोहोचतोय. 23 या आकड्यावर आता स्ट्राईक झालाय रोटेट. आता रोहनकडे आहेत, मगाशी मीतनं धाव काढली. रोहन स्ट्राईक केलाय, जो खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आणि या आतापर्यंत सामन्यामध्ये चांगला खेळ त्याच्या बॅटनं आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव आली होती, एका धावसंख्येनं 23 हा आकडा. आता येणारे 24 धावांची अजूनही गरज या सामन्यामध्ये नावा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदरशी स्पर्धा आहे, अनेक मान्यवरांची मांदियाळी, आणि खास करून या स्पर्धेचं विशेष आकर्षण ज्यांच्या नावाने स्पर्धा असते ते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांचं ही आगमन उद्या होईल. 23 नंतर आलाय अतिशय ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज रोहनच्या बॅटमधनं गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार. सुचकता पाहायला मिळाली डीजे मास्टरची. षटकार आलाय आणि मात्र गीत ही त्या प्रकारचं, कारण ही सध्याच्या घडीला क्रेज वेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतंय डीजेच्या माध्यमातून. कारण अनेक साऊंड सिस्टीम आपण पाहतो, ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतो त्या प्रकारचं गीत लावतात. त्याबद्दल खऱ्या अर्थानं साऊंड सिस्टीमचं ही कौतुक करावं लागेल. धावसंख्या 6 ने वाढली, धावसंख्या धावपट्ट्यावर 29. थोडासा या चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळालं, आणि मात्र गती परिवर्तन झालं आणि मात्र क्षेत्ररक्षण झालं. फंबल, चेंडू गेला सीमाराच्या पार. आला आणखी एक रोहनच्या बॅटमधनं चौकार. चार धावा, 4 धावसंख्येनं संघ 33 या आकड्यावर. तर रोहन सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, जो आतापर्यंत 26 धावसंख्या नाबाद आहे. समीकरण बदललं. येणारे 14 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना पुन्हा एकदा कवबोच्या डोक्यावरनं खेळलाय, आणखी एक गॅप मध्ये चेंडू काढलाय, जातोय चौकार. रोहनने मात्र या सामन्याची सर्व हवाच काढली. समीकरण आता मात्र 13 चेंडू आणि 10 धावा. थोडस विजया समीप जाताना दिसतोय. नावा संघ थोडा अडचणीमध्ये आलाय. विष्णुनगर हा संघ जो मुंबईवरनं इकडे खेळण्यासाठी आलाय
13 चेंडू 10चं समीकरण. मात्र इथं सापला रचला होता आणि त्या सापल्यामध्ये रोहन अडकला. ज्या दिशेने चौकारावर त्या दिशेनं गोलंदाज गौरवनं फिल्डर आणला आणि तशाच प्रकार चेंडू फेकलाय आणि जाळ्यामध्ये अडकलाय. आणि जी विकेटची होती गरज विष्णुनगरला, ती रोहनची विकेट यावेळी मिळवली गौरव मोरेने. हादरा म्हणावा लागेल नावा टीमला. आणि मात्र खऱ्या अर्थाने एक सफलता मिळाली ती विष्णुनगर टीमला. आणि 10चं समीकरण या सामन्यामध्ये राहिले. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतोय. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं भाकीत आपण करू शकत नाहीये. कारण अनेक वेळेला आपण 12 चेंडू 5 धावा ही डिपेंड झाल्यात, 6 चेंडू 1 धावा सुद्धा डिपेंड झाल्यात. इथे तसं काय होईल का? पाहायचं बेलपाडची ही स्पर्धा म्हणली तर अनेक साऱ्या स्पर्धा होतात. मग बेलपाडा म्हटला तर आमचे संयमजी घरत यांचा बालेकिल्ला आहे. कारण इकडे जर ते निवडणुकीला उभं राहिले तर कदाचित निवडून येतील. कारण डे स्पर्धा असू द्या, प्रीमियर लीग असू द्या, नाईट स्पर्धा असू द्या, पावसाळी स्पर्धा असू द्या, एकच नाव संयम घरत. आणि तो आवाज आहे, ती क्वालिटी आहे, ती गुणवत्ता आहे या समालोचकाकडं. कारण सध्याच्या घडीला आपण जर बघितलं संपूर्ण या परिसरामध्ये आणि या उरण पनवेलमध्ये एकच नाव येतं, ते म्हणजे संयमजी घरत. खूप चांगला आवाज आहे, चांगला अभ्यास त्यांचा आहे. त्यांचं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्या समेत परीक्षितजी शिंदे एक उगवता समालोचक आहे, वशिणी पूर्व विभागामधला आहे. खूप साऱ्या चांगल्या पॉईंट्सनं तोही समालोचन करत असतो. येणाऱ्या काळामध्ये जसा अनुभव वाढेल त्या प्रकारच्या अनुभवानुसार तेही नाव या संपूर्ण परिसरामध्ये आणि या तालुक्यामध्ये प्रसिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. कारण प्रवीणजी ठाकूर त्यांच्या छत्रछायाकडे आपण त्यांनाही ऐकत असतात. समीकरण 12 चेंडू 10 धावा स्पीडअप करायचा येतोय नवीन गोलंदाज विष्णुनगर टीमकडनं आदिनाथ. 10 धावांची गरज, हे षटक ही तेवढंच इम्पॉर्टंट असेल. 12 चेंडू 10ची गरज आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानच्या आतमध्ये करावी लागेल विष्णुनगर या टीमला. चेंडू चांगला ट्रॅव्हल केलाय कव्हरच्या रिझन मध्ये, फटका चांगला होता, क्षेत्ररक्षणही चांगलं झालं. नक्की चौकार जाईल असं वाटलं असताना मात्र 2 धावा अडवले आपल्या टीमसाठी. 2 धावसंख्येनं समीकरण आता बदललं. आता 11 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. 11 चेंडू 8चं समीकरण असताना मोठा फटका खेळण्याचा मोह होता. तो मोह मात्र यावेळी अडचणीमध्ये आणला. चेंडू निर्धाव गेला. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवर मिळाली नाही. समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 8चं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. या चेंडूवर आला षटकार आणि आता मात्र सर्व सामन्याचे चित्रच बदलणार. आता समीकरण 2 धावांचं फक्त राहिले. 9 चेंडू 2 धावा म्हणजे संवेत मंथनजी ठाकूर, पाटील भेंडकल. एक गुणलेखन क्षेत्रामध्ये आपण त्यांना प्रत्येक ठिकाणी पाहत असते. चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून नेहमी होतं. 9 चेंडू 2 धावा. डिफेन्स सेन्सिबल क्रिकेट बघा कसं सेन्सिबल. कारण सध्याचं क्रेज जर पाहिलं फक्त षटकार चौकाराला खेळाडू डिमांड देत आहे. मात्र या खेळाडून तसं काही केलं नाही. 9 चेंडू 2 धावांचं गरज असताना फक्त सेन्सिबल पद्धतीने फक्त ढकलून दिल्या चेंडूला आणि सामना मात्र नावा संघानं या 2 धाबे